बुद्धगया जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान आहे। म्हणजे जो कोणी बौद्ध व्यक्ती आहे त्या बौद्ध व्यक्तीच्या मनात सदैव ही श्रद्धा असते की जीवनामध्ये एकदा तरी बुद्धगयाला जाऊन त्या पवित्र स्थळाचं आपण दर्शन घ्यावं। म्हणजे भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन आणि पवित्र झाली असं हे स्थळ जे बुद्धत्व ज्ञानप्राप्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। गृहत्याग केला सिद्धार्थ गौतमानी। गृहत्याग केल्यानंतर ते त्या ठिकाणी म्हणजे आपले हे गृहत्यागी जीवन जगण्यासाठी ते प्रारंभ करतात। तर सुरुवातीला ते भृगु ऋषींच्या आश्रमात जातात। भृगु ऋषी ते भृगु ऋषी जे म्हणजे देहदंडाचा मार्ग जे आचरण करायचे भृगु ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी ते गेले। त्या भृगु ऋषींची त्यांनी भेट घेतली आणि ते कशा पद्धतीने तपश्चर्या करतात त्या तपश्चर्येचं ज्ञान त्यांनी त्यांच्याकडून घेतलं। त्यानंतर तिथून ते आलार कालामांकडे गेले। आलार कालामांकडे जाऊन त्यांनी त्यांच्याकडून सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला। सांख्य तत्वज्ञान ग्रहण केल्यानंतर समाधी मार्गाचा आपण अभ्यास करावा, याकरिता समाधी मार्गाचंही आम्हाला ज्ञान द्यावं अशा प्रकारची विनंती आलार कालाम यांना केली। तर असं म्हणतात की जे आलार कालाम होते ते ध्यान मार्गाच्या 8 पायऱ्यांपैकी 7 पायऱ्यांपर्यंत पोहोचलेले ऋषी होते। जो ध्यान मार्ग असतो ना, एक एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला सांगतो, ध्यान मार्ग किंवा समाधी मार्ग याच्या एकूण 8 पायऱ्या आहेत। कोणत्या कोणत्या? जेव्हा तुम्ही अभिधम्माचा अभ्यास कराल ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकायला मिळते। जस्ट विषय आला म्हणून तुम्हाला मी सांगतो। जेव्हा तुम्ही कधी अभिधम्माचा अभ्यास कराल कधी कराल तर जेव्हा तुम्ही अभिधम्माचा अभ्यास कराल समाधी मार्गाचा, तर समाधी मार्गाच्या 8 पायऱ्या आहेत। प्रथम ज्ञान, द्वितीय ज्ञान, तृतीय ज्ञान, चतुर्थ ज्ञान, आकाशंचायतन ज्ञान, वियानंचायतन ज्ञान, अकिंचनायतन ज्ञान आणि नैव संया ना संया आयतन ज्ञान। ह्या समाधीच्या 8 पायऱ्या आहेत। जेव्हा सिद्धार्थ गौतम आणि आलार कालाम यांच्याकडून सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला, ग्रहण केलं, त्यानंतर त्यांनी विनंती केली की मला समाधी मार्गाचं पण ज्ञान द्यावं। तर त्या काळामध्ये आलार कालाम जे ऋषी होते ते ह्या स्टेजपर्यंत पोहोचलेले ऋषी, आकाशंचायतन 7व्या पायरीपर्यंत, समाधी मार्गाच्या 7व्या पायरीपर्यंत पोहोचलेले एक महान ऋषी होते आलार कालाम। आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतम आणि आलार कालाम यांच्याकडून या समाधी मार्गातील 7 या ज्ञानापर्यंत त्यांनी शिक्षण ग्रहण केलं। पुन्हा विचारतात की याच्या पुढे पण काही आहे का? तर आलार कालाम म्हणतात की सिद्धार्थ, माझ्याकडे जेवढंही ज्ञान होतं ते तुला मी शिकवलं, याच्या पुढचं ज्ञान मला माहिती नाही आहे, तर त्याच्या पुढचंही ज्ञान मला ग्रहण करायचं आहे। म्हणून ते आलार कालामाच्या नंतर कोणाकडे जातात? उद्दक रामपुत्रांकडे। आणि उद्दक रामपुत्र हे त्या काळातील या 8व्या पायरीपर्यंत पोहोचलेले ऋषी होते। उद्दक रामपुत्र ह्या 8वी जी पायरी आहे समाधी मार्गाची, नैव संया ना संया आयतन। आता याचा अर्थ जर फार डीप अर्थ आहे, जेव्हा कधी अभिधम्माचा अध्ययन कराल तर तुम्हाला याचा अर्थ समजेल। तर उद्दक रामपुत्र ह्या 8व्या पायरीपर्यंत पोहोचलेले ऋषी होते। आलार कालामानंतर सिद्धार्थ गौतम उद्दक रामपुत्रांकडे गेले। त्यांच्याकडून त्यांनी या नेम सय्या ना सय्या आयतन या समाधी मार्गाच्या 8व्या पायरीचं त्यांनी ज्ञान ग्रहण केलं। समाधी मार्गाचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला। पण त्यानंतर त्यांनी असा विचार केला की मी भृगु ऋषींच्या आश्रमात गेलो होतो, त्यांच्याकडून ते तपश्चर्याचं मी ज्ञान ग्रहण केलं, पण तपश्चर्याचा त्यांचा जे काही देहदंडाचा मार्ग आहे तपश्चर्याचा, त्याचा मी अभ्यास केलाच नाही। तर अगोदर मी तपश्चर्याच्या मार्गाचा अभ्यास करायला पाहिजे। आणि तेव्हापासून मग ते तपश्चर्येला प्रारंभ करतात, तप करतात, तप। तर हे जे आलार कालाम आणि उद्दक रामपुत्र होते या दोघांचाही आश्रम वैशालीमध्ये होता। तर ते मग विचार करतात की ज्याप्रमाणे भृगु ऋषी तपश्चर्येचा मार्ग अनुसरण करतात, तर आपणही त्या तपश्चर्येच्या मार्गाचं अनुसरण करायला पाहिजे। तर त्यानंतर मग ते तपश्चर्येच्या मार्गाचा अवलंब करतात। मग या तपश्चर्याचा मार्ग अवलंब करत असताना ज्यावेळेस ते उर्वेला वनाच्या त्या
परिसरामध्ये जेव्हा ते तपश्चर्या करतात तर त्यांच्यासोबत जे हे आहेत त्यांचे 5 मित्र, परिव्राजक मित्र तेही असतात, तेही त्यांच्यासोबत तपश्चर्या करतात. तर तपश्चर्या म्हणजे काय? फक्त देहदंड करणे. आपण ते सगळं वाचलेलं आहे की अन्नाचा त्याग केला, एका दिवशी केवळ एक भाताचा एक शीत खाऊन अन्न तेवढ्यावर जगायचं, एक ओंजळ पाणी प्यायचं, तेवढंच दिवसभर जगायचं. म्हणजे हळूहळू त्यांनी अन्नाचा त्याग केला, अन्न त्यागलं पूर्ण. त्या डुंगेश्वरी पर्वताच्या खाली उतरले, एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि मग विचार करतात. पोटाला हात लावलं तर हा पाठीचा कणा हाती लागायचा, पाठीचा कण्याला हात लावला तर हे पोट हाती लागायचं, गाला आतमध्ये गेले, डोळे आतमध्ये गेले. एवढं सर्व तप करून सुद्धा ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. आपण कुठे चुकतोय का? मी जर अन्न ग्रहण केलं नाही तर मी मृत्यूला प्राप्त होईल. अरे मी मरता कामा नये. मी जर मेलो तर ज्या उद्देशाने मी घर सोडलं तो उद्देश माझा तसाच अर्धवट राहील. मी मरता कामा नये. मुझे मरना नहीं है, मुझे मेरा उद्देश सफल करना है. मग त्याच वेळेला मग पुढची घटना आपण पाहिली की सुजाता जी आहे तिने नवस केलेला असतो पुत्रप्राप्तीसाठी वटदेवतेला. तिला त्या वर्षी पुत्रप्राप्ती झालेली असते. ती मग आपला नवस फेडण्यासाठी एका पात्रामध्ये खीर घेऊन येते. खीर त्याला पायास म्हणतात. आणि मग ती खीर ती सिद्धार्थ गौतमाला देते त्या वडाच्या झाडाखाली, त्याला वटदेवता समजून. मग सिद्धार्थ गौतम ती खीर प्राशन करतात. त्यामध्ये थोडंसं शरीरामध्ये थोडंसं बल येतं, शरीर थोडंसं बलवान बनते. पुन्हा बाजूला एक सुपत्तिठ नावाचा नाला असतो, प्रवाह, नदीचा प्रवाह असतो. तिथे जाऊन ते स्वतःला स्वच्छ करतात, सगळं शरीर स्वच्छ करतात. आणि मग निरंजना नदीच्या अगदी किनाऱ्यावर जाऊन त्या ठिकाणी जागा शोधतात. कुठं ध्यान करावं मी आता, समाधी मार्गाचं चिंतन मी कुठं करावं, तर जागा शोधतात. तर अशाच एका ठिकाणी त्यांना एक पिंपळाचं झाड, पीपल का पेड़ दिखता है, ब्रीहम बोधी वृक्ष कहते हैं, पिंपळाचं त्यांना झाड दिसते. आणि मग त्या झाडाखाली ते बसतात. त्या झाडाखाली बसून पुढील 28 दिवसांपर्यंत ते चिंतन करतात समाधी मार्गात. हा जो मार्ग आहे ना, ह्या मार्गाने जाऊन समाधी मार्गाचं चिंतन करून विपश्यनेच्या मार्गाचा अवलंब करून ते मग बुद्धत्वाच्या ज्ञानाकडे हळूहळू वाटचाल करतात. तर मुख्यतः ज्या पायऱ्यांनी सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, म्हणजे बुद्धत्व ज्ञान त्याने प्राप्त केलं, ते मुख्य 4 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीमध्ये म्हणजे या समाधी मार्गाचं चिंतन करत असताना पहिल्या पायरीमध्ये तर्कबुद्धी आणि अन्वेषण यांच्या सहाय्याने त्यांनी पहिली पायरी पार केली. दुसऱ्या पायरीमध्ये त्यांनी मनाचा समतोलपणा साध्य केला. समतोलपणा म्हणजे इक्वॅनिमिटी, म्हणजे समतोलपणाच्या सहाय्याने त्यांनी दुसरी पायरी पार केली. तिसऱ्या पायरीमध्ये त्याने त्या समतोलपणात सावधानतेची भर घातली, म्हणजे नेहमी मन जागृत ठेवणे, अटेन्शननेस, या सहाय्याने त्यांनी तिसरी पायरी पार केली. आणि चौथ्या पायरीमध्ये त्यांनी मनामध्ये शुद्धतेची भर घातली. अशा प्रकारे या 4 पायऱ्यांनी जाऊन त्यांनी मानवी जीवनातील दुःखाचं चिंतन केलं, दुःखाच्या कारणांचं चिंतन केलं, कारणांचा निरुद्ध कसा करावा याचं चिंतन केलं आणि त्याचा मार्ग त्यांनी शोधला. त्याच मार्गाला आपण काय म्हणतो? बुद्धत्व ज्ञान म्हणतो, आर्य अष्टांगिक मार्ग. मग चिंतन करून मग अनित्य, अनात्म, दुःख, मुख्यत्वे 3 सत्य भगवान बुद्धांना सापडलेली आहेत. म्हणजे जर कोणी विचारलं की बुद्धत्व ज्ञान म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं बुद्धांनी काय प्राप्त केलं, बुद्धत्वाचं ज्ञान म्हणजे नेमकं काय प्राप्त केलं, तर केवळ 3 शब्दांमध्ये आपण सांगू शकतो. पहिला आहे अनित्य, अनात्म, दुःख. बुद्धत्वाचं ज्ञान म्हणजे केवळ हेच आहे. 3 शब्दामध्ये आपण त्याला स्पष्ट करू. हा सगळा सार आहे ह्या 3 शब्दामध्ये. बुद्धत्वाचं ज्ञान त्यांना ते प्राप्त झालं की अनित्य, अनात्म आणि दुःख. कारण सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले होते तेव्हा त्यांच्या मुखातून पहिला शब्द काय पडला होता? सब्बे संखारा अनित्याती. अरे सगळे संस्कार अनित्य आहेत, संस्कार अनित्य आहेत. आणि ज्याला आपण आत्मा म्हणतो, अनात्मा म्हणजे काय, ज्याला म्हणतो की आत्मा, याच्यामध्ये आत्मा ऐसी कोई चीज ही नाही आहे, आत्मा नाही आहे, आत्मा नाहीच आहे. मग ज्याला म्हणजे मी म्हणतो हे मी आहे आणि माझं आहे, अरे हेच दुःख आहे. याच्यामध्ये मी आणि माझं आणि आत्मा असं काहीच नाही आहे, तर हे अनात्मा आहे. आणि हे न समजल्यामुळे
मग माणूस मी माझं म्हणजे मैं ए मेरा मैं ए मेरा याच्यामध्ये पडून जातो आणि तो दुःखाला सामोर जातो. तर मानवी जीवनातील दुःखाचं चिंतन केलं म्हणजे काय केलं, बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, अनित्य, अनात्म आणि दुःख. तर अशा पद्धतीने सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. इसवी सन पूर्व 528 भगवान म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बुद्धगया या ठिकाणी बुद्धत्वाची प्राप्ती झाली. तर बुद्धत्वाची प्राप्ती म्हणजे काय, त्यांना बोध जागृत झाला, अनित्य, अनात्म आणि दुःख, अनित्य, अनात्म, दुःख अशा प्रकारचं ज्ञान, बुद्धत्व ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान सिद्धार्थ गौतमाला प्राप्त झालं. आपण त्यालाच बुद्धत्वाचं ज्ञान असं म्हणतो. जेव्हा भगवान बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतात तर बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर 7 आठवडे त्या ठिकाणी व्यतीत करतात, त्याच परिसरामध्ये. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर अर्थात भगवान बुद्धगया या ठिकाणी पुढील 7 आठवडे विहार करतात. 7 आठवडे म्हणजे त्या 7 आठवड्यांपर्यंत त्यांनी ते प्राप्त केलेलं जे बुद्धत्वाचं ज्ञान असते त्याचं चिंतन करतात, त्या बुद्धत्वाचं ज्ञानाचा आस्वाद घेतात, त्याचं कंटेम्प्लेशन करतात, चिंतन करतात. तर ज्या ज्या ठिकाणी 7 आठवडे व्यतीत केलेले आहेत त्याची एक गाथा पण आहे. या 7 ठिकाणी, त्याच परिसरामध्ये या 7 ठिकाणी भगवान बुद्धांनी 7 आठवडे व्यतीत केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी 7 दिवस विहार केला. अशा पद्धतीने या 7 ठिकाणी 7 आठवडे व्यतीत केलेले आहेत. पठमंग बोधिपल्लकं म्हणजे कुठे, पहिला आठवडा बोधिपल्लकं, बोधी वृक्षाच्या छायेमध्ये पहिला आठवडा त्यांनी व्यतीत केला. द्वितीयंच अनिमिसंग, अनिमेष चैत्य, आजही तुम्ही गेलात बुद्धगयाला तर बाजूलाच आहे अनिमेष चैत्य. दुसरा आठवडा अनिमेष चैत्य आहे त्या ठिकाणी व्यतीत केला. तृतीयंग चक्रमनंग सेठ्ठंग, चक्रमन स्थळ, त्या ठिकाणी दगडामध्ये असे ते कमळाचे फूल जे तयार केलेले आहेत ते चक्रमसन. तिसरा आठवडा चक्रमनंग सेठ्ठंग. चतुर्थ रत्नाघरंग, एक रत्नाघर म्हणून आहे, रत्नाघर राईट साईडला आहे. तर रत्नाघरंग त्या ठिकाणी त्याने प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन केलं. पंचमंग अजपालंच, अजपाल वृक्षाखाली 5वा आठवडा व्यतीत केला. मुचिलंदेन छट्टमंग, मुचिलिंद सरोवर आहे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर महावजी सोसायटीवाल्यांनी आज एक डमी तिथं निर्माण केलेलं आहे, बुद्ध आणि नाग दाखवलेला आहे. तर ते फक्त डमी आहे, असं रिअलमध्ये नव्हतं. मुचलिंद लोकांनी भगवान बुद्धांची रक्षा केली, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. या ऐतिहासिक घटनेला रिप्रेझेंट करण्यासाठी नाग लोक जे होते मुचलिंद, या मुचलिंद नागराजांनी भगवान बुद्धाचं रक्षण केलं. हे प्रतिकात्मक त्या ठिकाणी डमी दाखवलेले आहे त्या तलावाच्या सेंटरमध्ये. मुचिलंदेन छट्टमंग, मुचलिंद या ठिकाणी 6वा आठवडा व्यतीत केला. सत्तमंग राजायतनंग, आणि राजायतनंग वृक्षाखाली राजायतन या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7वा आठवडा व्यतीत केला. तर हे 7 आठवडे जिथे जिथे व्यतीत केलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आहे. वंदेतं मुनी सेवितं, महादयो महासतो बोधी मूले निसिद्धिया, ही बोधिवृक्षाखाली पंचमारे पराजितवा, 5 प्रकारची मारसेना आहे. त्या 5 प्रकारच्या मारसेनेना पराजितवा, त्यांना पराजित करून पत्तो संबोधी मुत्तमंगती, अशा प्रकारे त्यांनी म्हणजे सर्वोत्तम अशा प्रतिसंबोधीला म्हणजे त्या बुद्धत्वाच्या ज्ञानाला प्राप्त केलं. अशा प्रकारची गाथा आपल्या पूजा वंदनेमध्ये पण आहे. तर आपल्याला सर्वांनाच ही पाठ आहे, पण केवळ आपला एक विषय आहे म्हणून आपल्याला सर्वांना हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने बुद्धगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर हे 7 आठवडे त्या ठिकाणी व्यतीत करतात. मग पुढचा नंतर विचार करतात की या बुद्धत्वाचा मी कोणाला उपदेश करावा. मग आलार कलाम यांची त्यांना आठवण येते, ते मृत्यूला प्राप्त झाले असतात. उद्दक रामपुत्त यांची पण त्यांना आठवण होते, ते सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेले असतात. मग बुद्धगयेहून ते सारनाथला जाऊन
मृगदाय वनामध्ये त्यांचे जे 5 परिव्राजक मित्र असतात त्यांना आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश करतात, ज्या उपदेशाला आपण धम्मचक्क पवत्तन सुत्त अशा प्रकारे म्हणतो. मग तिथून मग बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये जे बुद्धगयाचं स्थान आहे, म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपासून त्याच्यानंतर 7 आठवडे व्यतीत करणे आणि तिथून मग सारनाथला जाणे, हा जो काही भाग आहे त्यांच्या जीवनाचा बुद्धत्व ज्ञानाचा, बुद्धत्व ज्ञानप्राप्तीचा, तर एवढा हा जो भाग आहे या भागापर्यंत भगवान बुद्ध त्या बुद्धगयाच्या पवित्र ठिकाणी विहार करीत होते, वास्तव्याला होते. परत मग भगवान बुद्ध बुद्धगयाला गेले असा उल्लेख तर काही ग्रंथांमध्ये सापडत नाही, पण काही ग्रंथांमध्ये असं सांगितलं जातं की भगवान बुद्ध परत एकदा बुद्धगयाला आले आणि त्यांनी सुजाताला, जिने खीरदान दिली होती ना, परत त्या सुजाताला उपदेश करतात आणि ती मग उपासिका बनते. तर अशा पद्धतीने बुद्धगयाच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जेवढेही वर्ष दिवस या ठिकाणी व्यतीत झाले, हा संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी बघितला. आणि तृतीय धम्मसंगीतीच्या त्याच दरम्यान म्हणजे अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने केलेल्या सर्व धम्म कार्यापैकी एक धम्म कार्य आपण कालच्या लुंबिनी चॅप्टरमध्ये बघितलं की राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी सम्राट अशोकाने या सर्व प्राचीन स्थळांची धम्मयात्रा केली होती आणि या धम्मयात्रेमध्ये तो बुद्धगयाला सुद्धा आला होता. बुद्धगया या ठिकाणी भगवान बुद्धांना कशा पद्धतीने ज्ञान प्राप्त झालं, तो जो काही इतिहास आहे, हा इतिहास ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतो तेही संदर्भ महत्त्वाचा आहे ना, कुठे हे सर्व लिहिलेलं आहे. तर हा जो काही इतिहास आहे, हा जो संपूर्ण इतिहास आहे, हा बुद्धत्व प्राप्तीपासूनचा पूर्ण, हा संपूर्ण इतिहास विनय पिटकामध्ये सांगितलेला आहे. विनय पिटक या ग्रंथात महावग्गातील बोधी कथा या चॅप्टरमध्ये भगवान बुद्धांच्या बुद्धत्व प्राप्तीचा इतिहास तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे मूळ संदर्भ कोणता आहे? विनय पिटक महावग्गामधलं बोधी कथा. मग पुढे यशस्वी धम्मदीक्षा आहे, काश्यप बंधूंची धम्मदीक्षा आहे की नाही. हा संपूर्ण इतिहास तुम्हाला या बोधी कथामध्ये वाचायला मिळेल. तर ज्यांच्याकडे विनय पिटक असेल किंवा या ठिकाणी पण आहे, तर आपण बोधी कथा वाचा. बुद्धत्वाचा संपूर्ण तुम्हाला म्हणजे प्रवास, इतिहास तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल. इथे आपण बघितलं राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी सम्राट अशोकाने जी धम्मयात्रा प्रारंभ केली होती, या धम्मयात्रेमध्ये भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन आणि पवित्र झाली अशा सर्व धम्मस्थळांचं दर्शन त्याने घेतलं. आणि याच धम्मयात्रेमध्ये तो बुद्धगयाला सुद्धा आला होता. आणि तो एकटा नव्हता आला, तो तर राजा होता ना, एकटा कसा काय येईल? तो एकटा नव्हता आला, त्याच्यासोबत त्याचा परिवार सुद्धा होता, अमात्य सुद्धा होते. म्हणजे परिवार आणि अमात्यांसह. कारण ज्यावेळेस सम्राट अशोक बुद्धगयाला आला तर तिथे केवळ फक्त बोधिवृक्ष होता. बोधिवृक्षाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीच नव्हतं, कारण कोणी कन्स्ट्रक्शन काही केलंच नाही ना. तर जेव्हा सम्राट अशोक बुद्धगयाला आला होता तर केवळ त्या ठिकाणी तो बोधिवृक्ष होता की ज्या बोधिवृक्षाच्या खाली पूर्व दिशेला तोंड करून भगवान बुद्ध बुद्धत्वाची प्राप्ती करतात. त्या बोधिवृक्षाला त्यांनी पाहिलं, त्या बोधिवृक्षाची त्याने पूजा केली आणि त्या ठिकाणी त्याने काही कन्स्ट्रक्शन केलं, काही महत्त्वाचं त्याने बांधकाम त्या ठिकाणी केलं. तर एक बांधकाम आहे वज्रासन. आणि बोधिवृक्षाच्या अगदी पूर्व दिशेला आधी जर तुम्ही गेलात तर तिथं कटघरा आहे, आतमध्ये जाता येत नाही, पण तुम्हाला ते वज्रासन आजही तुम्हाला दिसेल. वज्रासन म्हणजे काय? वज्र संकल्प करून भगवान बुद्ध याच ठिकाणी बसले होते. वज्र संकल्प, माझं रक्त सुकून गेलं तरी चालेल, माझं मांस सुकून गेलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माझं हे आसन सोडणार नाही. अशा प्रकारचा वज्र संकल्प भगवान बुद्धांनी त्या आसनावर बस केला होता आणि म्हणून त्याला वज्रासन असं म्हणतात. तर सम्राट अशोकाने तिथे गेल्यानंतर पहिलं काम केलं, बोधिवृक्षाची पूजा केली, काही कन्स्ट्रक्शन पण केलं. कन्स्ट्रक्शनमध्ये, त्या बांधकामामध्ये पहिलं जे बांधकाम आहे
ते आहे वज्रासन. तो जो बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाच्या सभोवताल चारही बाजूने त्याने वेदिका बनवल्या. ह्या वेदिका आजही पाहायला मिळतात. बोधिवृक्षाच्या चारही बाजूने त्याने कंपाऊंड बांधलं, त्याला काय म्हणतात, वेदिका असं म्हणतात. वेदिका. बोधिवृक्षाभोवती त्याने वेदिका निर्माण केली. त्यानंतर या वज्रासनाच्या समोर, हे जे वज्रासन ज्या ठिकाणी होतं याच्या समोर त्याने एक स्तूप निर्माण केला. गजस्तंभाची निर्मिती केली. बुद्धगयाला कोणी गेलं? तुम्ही बघितलं का? हा कॉलम, हा स्तंभ बघितला? त्यालाच गजस्तंभ म्हणतात. म्हणजे इतिहासकारांनी शोध लावला तर तो जो कॉलम आहे, तर बघा सम्राट अशोकाने ज्या विविध ठिकाणी स्तंभ निर्माण केले, काही स्तंभांवरती सिंह आहे, आपल्याला सिंह पाहायला मिळतो. काही स्तंभांवर जसं आपण काल लुंबिनीचा इतिहास बघितला, अश्वस्तंभ आहे, त्याच्यावरती घोडा पाहायला मिळतो. तर बुद्धगयाला जो स्तंभ अशोकाने निर्माण केला होता त्याला गजस्तंभ म्हणतात. गज म्हणजे हत्ती, त्याच्यावरती हत्तीचं शिल्प होतं असं म्हणतात. ते तुटलं तर त्यालाच गजस्तंभ असं म्हणतात. अशा प्रकारे सम्राट अशोकाने बुद्धगया या ठिकाणी मुख्यत्वे या 4 गोष्टींचं निर्माण केलेलं आहे. वज्रासन, बोधिवृक्षाभोवती वेदिका, त्याच्यानंतर वज्रासनाच्याच पुढे एक स्तूप निर्माण केला आणि गजस्तंभाची निर्मिती केली. मुख्य या 4 गोष्टींची निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे. ह्या 4 गोष्टी निर्माण केल्याच, परंतु ते जे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी त्याने एक स्तूप निर्माण केला होता. तर दररोज त्या स्तूपाची पूजा झाली पाहिजे, दररोज त्या त्या चैत्याची वंदना झाली पाहिजे, त्या स्तूपाची वंदना झाली पाहिजे. मग हे काम कोण करेल? भिक्खू संघ करेल ना? भिक्खूच करेल की नाही? तर मग ज्या ज्या ठिकाणी त्याने अशा प्रकारचे स्तूप निर्माण केले, तुम्ही कुठेही जा, कोणत्या प्राचीन स्थळी जा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असे स्तूप पाहायला मिळतील त्या स्तूपाच्या सभोवताल त्याने विहारांची पण निर्मिती केलेली आहे. म्हणजे भिक्षूंना राहण्याकरिता हॉस्टेल, रेसिडन्स. का? कारण हे जे स्तूप आहे हे स्तूप पवित्र असतात. चैत्य जे असतात ते पवित्र असतात. म्हणून रोज या स्तूपाची पूजा झाली पाहिजे, वंदना झाली पाहिजे. त्याचं जे पावित्र्य आहे ते नेहमी जपलं पाहिजे. आणि याची मुख्य जबाबदारी कोणाची होती? भिक्षूंची होती. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे स्तूप किंवा चैत्य निर्माण केले सम्राट अशोकाने, त्याच्या सभोवताल अशा प्रकारे विहारांची पण त्याने निर्मिती केली. तर ज्यावेळेस त्याने अशा प्रकारे हा स्तूप बुद्धगयाला निर्माण केला, त्या स्तूपाच्या अवतीभोवती त्या परिसरामध्ये त्याने भिक्खूंना राहण्यासाठी विहारांची सुद्धा निर्मिती केली. त्या ठिकाणी भिक्खू राहत असत. अनेक वर्षांपर्यंत त्या स्तूपाची पूजा करण्यात आली, अनेक वर्षांपर्यंत त्या स्तूपाची वंदना करण्यात आली. म्हणजे बौद्धांसाठी, भिक्खू संघासाठी आणि बौद्धांसाठी हे बुद्धगयाचे स्थळ आहे हे नेहमी पवित्र राहिलेलं आहे, पवित्र श्रद्धास्थान राहिलेलं आहे. पुढील अनेक वर्ष बुद्धगया येथील ह्या चैत्याची पूजा होत राहिली, वज्रासनाची पूजा होत राहिली. त्या ठिकाणी भिक्खूंचा आवास होता, भिक्खू विहार करीत होते. त्यामुळे बौद्ध लोकांसाठी, बौद्ध अनुयायांसाठी हे जे स्थळ आहे हे नेहमीच पवित्र स्थळ राहिलेलं आहे, श्रद्धास्थान राहिलेलं आहे. त्यानंतर असा जो काळ सगळा निघत गेला तर इसवी सनाच्या भारताच्या धम्मयात्रेवरती आलेले 2 चीनी यात्रेकरू, ज्यांचं नाव होतं हुयान्त्सांग, या सर्व प्राचीन स्थळाचा इतिहास सांगण्यासाठी ह्या दोघांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. आणि यांनी या सर्व स्थळांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी पाहिल्या, किती भिक्षू होते, किती विहार होते, तो सगळा प्रवास वर्णन त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यांचे जे प्रवास वर्णन आहेत त्या प्रवास वर्णनात सुद्धा बुद्धगयेची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ज्या वेळेस हे चीनी यात्रेकरू फाहियान आणि हुयान्त्सांग जेव्हा बुद्धगयाला आले त्यांच्या धम्मयात्रेमध्ये, तर बुद्धगयाला आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी विशाल भिक्खू संघ पाहिला. बुद्धगयाला ते लिहितात असं की बुद्धगयाला विशाल भिक्खू संघ राहत आहे, हजारो शेकडो चैत्य या ठिकाणी आहेत, शेकडो विहार आहेत. आणि त्यांनी त्याच ठिकाणी एक विशाल विहाराचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलं होतं.
बुद्धगयाला त्यावेळेस एक मोठं विहार होता, मोठं विहार होतं. त्या विहारामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती होती आतमध्ये, जे आज आपण पाहतो ना ते मोठं महाबोधी टेम्पल, त्याचं वर्णन ते करतात, ज्याला आज आपण महाबोधी टेम्पल म्हणतो. मोठं विहार आहे. त्या विहाराच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथे भगवान बुद्धांची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. सुंदर बुद्ध मूर्ती आहे भूमिस्पर्श मुद्रेमध्ये. त्या विहाराच्या मागच्या बाजूला वज्रासन आहे. वज्रासनाच्या वरती भव्य दिव्य असा बोधिवृक्ष पण आहे. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन हुयांस्तंग आणि फाहियान यांच्या यात्रा वर्णनामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे यांच्या यात्रा वर्णनावरून सुद्धा बुद्धगयाचा इतिहास हा प्रकाशित होतो. बऱ्याच इतिहासकारांनी मग यांच्या लिहिलेल्या इतिहासकारांचा मग आधार घेतला. तर ज्याला आज आपण महाबोधी टेम्पल म्हणतो, वज्रासन, वेदिका, बोधिवृक्ष, चैत्य, विहार, त्यांनी ज्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्या त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी त्यांच्या यात्रा वर्णनामध्ये केलेलं आहे. महाबोधी टेम्पलचा आपण ते पण बघणार आहोत, त्याचा स्पेशल इतिहास बघूया. फक्त थोडा इतिहास बघू, आधुनिक काळापर्यंत आपण इतिहास बघूया. तर अशा प्रकारे म्हणजे इसवी सनाच्या 6व्या ते 7व्या शतकापर्यंतचा इतिहास आपण इथपर्यंत बघितलेला आहे. त्याच्या पुढेही अनेक वर्षांपर्यंत बुद्धगया या ठिकाणी भिक्खू संघाचा वास होता. पण ज्याला आपण प्रतिक्रांती म्हणतो. प्रतिक्रांती म्हणजे कोणा प्रतिक्रांती केली? ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचा नायनाट केला, नालंदाला जाळलं 1199 मध्ये, तो होता बख्तियार खिलजी.